समाज बांधवांनो, देशात आणि राज्यात लोकसभेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहे. देशातलं आणि राज्यातलं राजकारण जाणून घेण्यासाठी आपण राजकारणात सक्रिय आपला सहभाग कसा राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जेव्हा देशात एखाद्या निवडणुकीचे पडघम वाजू लागतात त्यावेळेस आपण त्याच आपल्या प्रश्नाची हलगी आणि पिपाणी वाजवत बसण्यात काहीच अर्थ नाही. परिस्थिती बदलता येत नसली तर मानसिकता बदलली पाहिजे आणि आपली मानसिकता हीच पाहिजे की आमचा राजकारणात सहभाग कसा राहील. राजकारणात जर पाऊल टाकायचे असले तर आमच्या समाजाची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक परिस्थिती काय आहे याचं भान राजकर्त्याला करून देणे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यातून जर आपला लोकप्रतिनिधी राजकारणात सहभागी झाला तर तो आपले प्रश्न सहज सोडवू शकेल. कारण सत्तेपुढे शहाणपणा कामाचा नसतो. सत्ता हे केंद्र आहे आणि या केंद्रातच विधेयकं मांडली जातात. समाजाच्या निरनिराळ्या प्रश्नांवर विचारविनिमय होतो, ते प्रश्न सोडविले जातात. केवळ कायदा आड येतो किंवा घटनेत तशी तरतूद नाही असं म्हणून चालत नाही, तर त्या कायद्याला प्रतिश किंवा त्या कायद्यातील योग्य कलम वापरून समाजाचे प्रश्न सोडवणे अत्यंत महत्त्वाचे असते. आणि यासाठी आपला लोकप्रतिनिधी हा प्रत्यक्षात राजकारणात जाणं हे महत्त्वाचं असतं. ही काळाची गरज ओळखून आपण समाजासाठी देशातील ज्या खासदारांपैकी महाराष्ट्रात 48 खासदारांची पदे असतात, यात मागासवर्गीयांसाठी 5 पदे आहेत. त्यातले समाजाच्या लोकसंख्येचा विचार करता किंवा बहुजनांचं समाजाप्रती असणाऱ्या संवेदना, त्यांच्या भावना ह्या जाणून जर आपण विचार केला तर मातंग समाजासाठी शिर्डी आणि लातूर हे 2 मतदारसंघ अत्यंत सुरक्षित आहे. अशा मतदारसंघाची आपण मागणी केली पाहिजे. शिर्डीचा जर विचार केला तर शिर्डीमध्ये मी प्रामुख्यानं स्थायिक झालेलो आहे. तेथे माझी जमीन आहे, माझं घर आहे, तिथली मतदार म्हणून माझी ओळख आहे. एवढेच नाही तर शिर्डी मतदारसंघात येणारे कोपरगाव, नेवासा, राहाता, अकोला इत्यादी जे 6 तालुके आहेत, या 6 तालुक्यात मी प्रत्यक्षात जनसंपर्क साधलेला आहे, जनमत तयार केलेलं आहे. एवढेच नाही तर माझ्यासारखा निस्वार्थी, अभ्यासू, राजकारणाची जाण असणारा तिथे एकही उमेदवार नाही. असेल तर त्यास उमेदवार दिली तर माझी कुठलीही हरकत नसणार. परंतु योग्य उमेदवाराची योग्य निवड केली तर समाजाचे प्रश्न सुटू शकतात. माझ्यासारखा निस्वार्थी, राजकारणाची जाण असणारा, सामाजिक गोतावळा असणारा, एवढेच नाही तर माझा कौटुंबिक गोतावळा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. या सर्वांचा विचार करून समाजानं शिर्डी मतदारसंघासाठी माझी उमेदवारी लावून धरावी. माझी उमेदवारी लावून धरताना इथे व्यक्तीपेक्षा समाजाला काय मिळेल त्या व्यक्तीकडनं, त्या व्यक्तीच्या अंगी कुठले कौशल्य आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आणि ते जाणून घेतलं तर आपल्या मिळालेल्या लोकप्रतिनिधित्वातून समाजास बरंच काही आपल्याला मिळवून घेता येईल. समाजाची आजची परिस्थिती पाहिली तर आपला राजकीय हस्तक्षेप किंवा राजकारणातला आपला प्रभाव हा कमी पडलेला आहे. आणि मग आपण राजकीय पक्षांनाच दोष देत असतो की आमची दखल घेत नाही. परंतु दखल पात्र आपण त्या राजकर्त्यांकडे जात नाही, त्यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त करत नाही, आपल्याकडे असणारे जे कला, कौशल्य, गुण किंवा राजकीय जाण ही त्यांच्यापुढे मांडत नाही. आणि त्यामुळे राजकर्त्यांना वाटते की या समाजात अज्ञान आहे आणि या अज्ञानाच्या बळावर आपण या समाजाला कसे वागू. तेव्हा आपल्यातलं अज्ञान दूर करून सज्ञान जागं करण्यासाठी सर्वांनी एकसज्ज झालं पाहिजे आणि शिर्डी व लातूर या 2 मतदारसंघाची उमेदवारी मागितली पाहिजे.
माझा प्रामुख्यानं आपणाकडे हाच आग्रह राहील की शिर्डीसाठी सर्व समाजानं, तमाम ज्याला आपण सकल मातंग समाज म्हणतो, अशा समाजानं एकमुखी मागणी लावून धरली पाहिजे. तरच आपल्यासाठी मी अहोरात्र प्रयत्नशील राहील. माझ्या वयाचा जर विचार केला तर मला आता राजकारणातून किंवा समाजकारणातून काहीच मिळवायचे नाही, परंतु सामाजिक बांधिलकी जपत आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जगायचं हाच विचार मनाशी असल्यामुळं मी समाजासाठी बरंच काही करू शकतो, करेल, ही ग्वाही मी देतो. त्यामुळं माझी निवड ही एक समाजाला चेतना प्रगतीच्या दिशेने नेणारी ठरणारी आहे. तेव्हा समाज बांधवांनी कुठलेही आडेवेडे मनात किंतु परंतु न ठेवता माझ्या उमेदवारीची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे, मग ती महायुतीकडे असो किंवा महाआघाडीकडे असो, ज्याला ज्या मार्गानं शक्य होईल त्या मार्गानं, किंवा राजकीय पक्षाचे जे डावपेच आहे, त्या जागा लढवण्याचे जे डावपेच आहे, युतीकडे किती जागा, महाआघाडीकडे किती जागा, याचं सर्व गणित, त्याचं समीकरण मांडून आपण समाजासाठी शिर्डी आणि लातूर या 2 जागा ह्या हक्कानं मागितल्याच पाहिजे. त्या 2 जागा जर मिळाल्या तर आमचे प्रश्न बरेच सुटू शकतील. केवळ प्रश्न सुटू शकणार नाही, तर या समाजाला गेले 70 वर्ष जो न्याय मिळाला नाही तो आता मिळू शकतो. कारण आता तंत्रयुग आहे, संगणकीकरणाचं युग आहे. त्यामुळं आपले प्रश्न मांडताना गेलेल्या लोकप्रतिनिधीकडे अभ्यास राहील, तो आपले प्रश्न धडाडीने मांडू शकेल. आणि समाजसुद्धा आता एकवटला आहे. समाजाला आमच्या हालाकीच्या परिस्थितीची जाणीव झाली आहे. अशा जाणीवीतूनच आपण, परिस्थिती जर बदलता येत नसली तर मानसिकता बदलून आपली मानसिकता हीच ठेवली पाहिजे की आमचा राजकारणात सहभाग कसा राहील. या दृष्टीनं समाज बांधवांनी आता कंबर कसून शिर्डी आणि लातूर या 2 जागेसाठी आग्रही राहिलं पाहिजे. दिनांक 2 मार्च रोजी युती सरकार वंदनीय आद्य क्रांतिगुरू लवजी साळवे यांच्या स्मारकाच्या पायाभरणीसाठी येत आहे. याचाच अर्थ शासन आपल्या दारी असताना आपणही आपली राजकारणातली भागीदारी मागितली पाहिजे. आणि ही भागीदारी मागताना जेव्हा राजकारणी विचार करतील की या समाजाची मतं आम्हाला किती मिळणार आहे, तेव्हा ठणकावून सांगितलं पाहिजे की आपण द्या, आम्हीही आपणास देऊ. तेव्हा राजकारण्यांना आपण ठणकावून सांगितलं पाहिजे की शिर्डी आणि लातूर या 2 मतदारसंघाची उमेदवारी आम्हाला अग्रक्रमाने मिळाली पाहिजे. उद्याच्या कार्यक्रमात उद्या येणारं मंत्रिमंडळ हे आपल्याला ठणकावून हेच सांगेल की मातंग समाजासाठी आम्ही सर्व काही योजना राबवत आहेत. तेव्हा मातंग समाजाची मतं ही युती सरकारला मिळाली पाहिजे. आपणही ते मान्य करू, परंतु हे करत असताना चमत्काराशिवाय नमस्कार नाही. जर युती सरकारनं, महायुतीने आमच्यासाठी चमत्कारिक अशा 2 मतदारसंघाच्या घोषणा केल्या तर आपणही त्यांना ग्वाही देऊ की महाराष्ट्रभर हा समाज मतदाराच्या भूमिकेतून आपल्या पाठीशी राहील. तेव्हा समाज बांधवांनी एकमुखानं ही मागणी लावून धरली पाहिजे. तरच आपल्याला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकारणातील सहभागाचा वाटा हा मिळेल. तेव्हा समाज बांधवांनी यावर लक्ष दिले पाहिजे. आणि राजकारणात जे आज लोकसभेचे पडघम वाजत आहेत, या पडघमामध्ये आपला देखील पडघम वाजवू लागला पाहिजे. आता त्याच प्रश्नाची हलगी आणि तुतारी वाजवण्याचा हा एक जल्लोष करण्याचा योग आहे. तेव्हा पिपानी त्याच प्रश्नाची न वाजवता हलगी तुतारी ही रणशिंग फुंकले पाहिजे की मातंग समाजासाठी शिर्डी आणि लातूर हे मिळालेच पाहिजे. धन्यवाद. मी अण्णा धगाटे, ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ता, समाजाला आव्हान करीत आहे. समाजाने देखील या आव्हानाला प्रतिसाद द्यावा की जेणेकरून शासनाला देखील वाटेल की ह्या समाजात खरोखरच काळाची गरज आहे. या समाजाला एक दिशा देणारं नेतृत्व दिलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं हे राजकर्ते देखील खडबडून जागे झाले पाहिजे. आपण जागे झालो
तरच हे राज्यकर्ते जागे होतील आणि त्यांना जागे करण्याचा एकच मार्ग की आम्हाला आमचे हक्क द्या. हक्काशिवाय माणसाला आपली प्रगती करता येत नाही. संविधानानं आम्हाला हक्क दिलेत, परंतु ह्या हक्काची जाणीव आम्हाला होत नाही, कारण आम्ही आमचेच समाजाचे प्रश्न घेऊन त्यावर अभ्यास करत नाही, त्याची योग्य रीतीने मांडणी करत नाही. ती मांडणी करणारा प्रतिनिधी हा लोकसभेत, शासनात गेला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. या दृष्टीनं समाजानं एक पाऊल उचललं पाहिजे आणि एकमुखानं लातूर आणि शिर्डीची मागणी केली पाहिजे. ती मागणीच म्हणजे आपल्या प्रगतीची दिशा ठरेल, प्रगतीची दिशा ठरेल. धन्यवाद. पुनश्च एकदा सर्व समाजाचे मी आभार मानतो आणि समाजास आव्हान करतो की समाजानं ही आलेली संधी दवडू नये. संधीचं सोनं करावं. संधीचं सोनं जर केलं नाही तर आम्ही वर्षानुवर्ष त्याच हलाखीच्या परिस्थितीत राहू. तेव्हा संधीचं सोनं करणारा परीस हा समाजातल्या प्रत्येक घटकानं झाला पाहिजे, तरच आम्हाला न्याय मिळेल आणि संधीचं सोनं होईल. धन्यवाद. पुनश्च एकदा शिर्डी, लातूर या मतदारसंघासाठी समाजानं आग्रह राहावे हे एक आव्हान करत आहोत. धन्यवाद. जय लहुजी, जय अण्णा.